नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आत्ताच झालेला बोर्डाचा इंग्लिशचा पेपर आपण घेऊन आलेलो आहोत, त्याची काही उत्तरे पाहणार आहोत। त्याचबरोबर आधी मी सांगू इच्छितो की आपण सकाळी जे रिव्हिजन घेतली होती की पहा इंग्लिश लास्ट रिव्हिजन, या ठिकाणी नाव आहे PDF ला। तर या रिव्हिजनमध्ये आपण काय काय दिलं ते तेवढं आलेलं आहे, त्याच्यात ॲप्रिसिएशन दिलं। तर यू स्टार्ट डाईंग स्लोली मी म्हणलो होतं, हे IMP व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, हे दिलं तर हे आलतं आणि अजून ट्रान्सलेशनमधले काही वाक्य आलते, ठीक आहे। तर ते आलते आणि इथं डायलॉग फक्त इम्पॉर्टन्स ऑफ टेलिव्हिजनच्या जागी बेनिफिट्स आलतं आणि बाकीचं मग आपलं थोडंफार सारखंच होतं। तर पाहूया आपण चेक करून आता। क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये तुम्हाला आलं होतं लाईट, LIG या ठिकाणी शब्द होता जी, या ठिकाणी O होता, सेकंडमध्ये थर्डमध्ये I होता आणि फोर्थमध्ये C होता। अशा पद्धतीने ज्याने लिहिलं असेल त्याचं आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी पहिल्या याच्यात 2 पैकी 2 त्याला मिळून जाणार आहेत। त्यानंतर आहे अल्फाबेटिकल ऑर्डर, त्यामध्ये सगळ्यात पहिले हे होतं, त्यानंतर तुम्हाला हे 2 नंबर होते आणि त्यानंतर ही रोज होता आणि ट्री होतं, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला हे तर इझीच होतं, मी शिकवलेलं आहे। अल्फाबेटिकल ते तुम्ही सोडलं असेल। पंक्च्युएशनची आपण तयारी घेतली होती, या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कोमा होता, या ठिकाणी कोमा होता आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क होता, एवढंच होतं याच्यात। सेकंड पण फक्त या ठिकाणी पहिलं अक्षर कॅपिटल होतं याचं आणि टीचर सेड नंतर कोमा होता, लेट्सच्या इथं एक कोमा होता आणि इथं टुडेजची इथं कोमा होता आणि इथं लेसनच्या जागी फुल स्टॉप होता। अशा पद्धतीने याचं होतं। ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक शब्द तयार करायचा होता की कोणतेही 3 लेटर शब्द तयार करायचे, 4 तर आपण केलेले आहेत। तर तुम्ही ते केलंच असेल, जसं की याच्यात सेट, तुम्ही ॲडव्हर्ब अशा पद्धतीने शब्द तयार करू शकता। त्यानंतर स्टुडंटचा क्लेवर, हॅप्पी, ब्युटिफुल, काइंड आणि इंटेलिजंट अशा पद्धतीने तुम्ही शब्द लिहिले असते। ही देखील सोपं कृती होती, आपण याचा सराव घेतलेला होता। 6व्यामध्ये तुम्हाला ग्रो चालतं, W मी या ठिकाणी सांगितलं होतं कोणता शब्द आहे तो पहा। तर वर्ब होता, W वरून तुम्ही वॉक लिहू शकता, वॉक, K वरून तुम्ही कीप, P वरून पुट, T वरून टेक अशा पद्धतीने लिहू शकता। टू बी अफ्रेड ऑफ, आय अफ्रेड ऑफ डार्क, मला अंधाराची भीती वाटते असं लिहू शकता। दिस इज अ क्लासरूम विच इज व्हेरी बिग, तुम्ही जे लिहिलं असेल तसं काय हरकत नाही। अटेम्प्ट एनीवन, मॅनेजमेंट, काइंडनेस, काइंडली काही पण होऊ शकतं, ठीक आहे। बीमध्ये तुम्हाला आय मॅनेज माय वर्क, राम इज काइंड बॉय असं लिहू शकतं, ठीक आहे। क्वेश्चन नंबर 2 उतारा होता, याचं ट्रू होतं, याचं फॉल्स होतं, हे खूप इझी होतं। त्यानंतर या ठिकाणं हिज फादर, या ठिकाणं उतार्यामध्ये त्याचे उत्तरं होते, इथं पाहू शकता तुम्ही। हिज फादर वॉच प्रिनिंग या ठिकाणी शब्द जरी लिहिला तुम्ही तरी त्याचं मार्क भेटतं। मदर, तर मदर या ठिकाणी तुम्ही लुकिंग किंवा स्टँडिंग जरी लिहिलं तरी मार्क्स मिळणार आहेत। हिज ऑर ब्रदर ऑर सिस्टर, पहा या ठिकाणी ब्रदर ऑर सिस्टर, टू ब्रदर अँड सिस्टर। लेईंग लिहायचं होतं, त्याचं उत्तर लेईंग होतं, फक्त लेईंग लिहिलं तरी चालतं किंवा त्याच्या पुढचं लिहिलं तरी चालेल। आणि ही आणि हिज तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। ते काय करत होता तर ते फेल्ट हिट, या ठिकाणी एक शब्द आलेला आहे स्टँडिंग लिहू शकता, ठीक आहे। त्यानंतर स्क्रॅपचं उत्तर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी स्क्रॅपचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने जोड्या लावायच्या होत्या, डुझिंग, प्लॅटिओ, वीट, ठीक आहे। आता डुझिंगचं तुम्ही, आता हा विद्यार्थ्याचे क्वेश्चन पेपर यांनी थोडंसं चुकीचं केलेलं आहे। त्यानंतर खाली या ठिकाणं तुम्ही A4मध्ये डू ॲट डायरेक्टेडमध्ये तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन टॅग लिहायचा होता, डिडंट इट, डिडंट इट क्वेश्चन मार्क अशा पद्धतीने होता। त्यानंतर या ठिकाणं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये काय होतं, सब्जेक्ट हे घ्यायचा होता ओनली हिज मदर। त्यानंतर या ठिकाणं हॅज घ्यायचं होतं, लुक्ड ED लावायचं होतं, ॲट हिमच्या जागी हिमच लिहिलं तरी चालेल, काही हरकत नाही।
पर्सनल रिस्पॉन्स होता राईट एनी 4 क्वालिटीज थिंग्स दॅट युअर पॅरेंट टॉट यू. माय पॅरेंट टॉट फॉलोइंग थिंग्स. नंबर 1 टाकून तुम्हाला सांगितलं होतं कसं लिहायचं. तर त्याचं उत्तर होतं दे टीचेस अस गुड मॅनर्स. त्यानंतर दे टेल अस टू हेल्प नेडी पीपल. अशा पद्धतीने तुम्ही 4-5 वाक्य लिहू शकता. त्यानंतर आहे बीमध्ये B1 तुम्हाला एक उतारा होता खाली, तो याचा आलता. त्यानंतर कैलास सत्यार्थी हा लेखक होते ते. आता या ठिकाणी पहा, इज द वर्ल्ड इज सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय ऑर बुक. या ठिकाणी हा मुलगा म्हणला होता काय, स्कायनी चाइल्ड लेबर. या ठिकाणी स्कायनी चाइल्ड लेबर हे लिहिलं जाईल आणि या ठिकाणी टू होम टू रायटर लिहिलं तरी चालेल किंवा टू रायटर कैलास सत्यार्थी असं लिहिलं तरी चालेल. व्हॉट इज माय फॉल्ट, तो मुलगाच म्हणला होता स्कायनी चाइल्ड लेबर आणि या ठिकाणी कैलास सत्यार्थी. ठीक आहे. या ठिकाणी 1 उत्तर होतं याचं 1 वीक. या ठिकाणी उतारामध्ये आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. सॉरी ते पेज आपल्याकडे आलं नाही, पण 1 वीक. त्यानंतर क्वायरन या ठिकाणं पेजमध्येच उत्तर होते त्या उतारात, त्याच्यामुळे हे इझी होतं. त्यानंतर डू आय डायरेक्टेड व्हॉट इज माय फॉल्ट, हे आक्स इनडायरेक्ट करायचं होतं, तर त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकतो. तर त्याचं उत्तर हे सेकंडवालं होतं. त्यानंतर ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. इन्फिनिटिव्ह तुम्हाला टू किल होतं, एवढं शब्द लिहायचा होता किंवा अंडरलाईन करायचा होता. B5मध्ये व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड पुअर अँड नेडी पीपल. आय हेल्प हिम, आय गिव्ह थिंग्स बाय माय लेवल. अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करू शकता, ही इझी होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A रीड द स्टांजा अँड ॲक्टिव्हिटी. पोएम कोणती आली ती पहा. टुडे वन बस, म्हणजेच तुम्हाला ही भरपूर छान कविता आणि एकदम मस्त कविता आली होती. ओ गॉड फॉरगिव्ह मी अशी ही कविता होती. द पोएट सॉ अ लव्हिंगली गर्ल ऑन, कुठं सापडली होती तर बस, त्याचं उत्तर होतं अ बस. अ पोएट स्टॉप टू बाय, अ पोएट स्टॉप टू बाय या ठिकाणं कशासाठी तो थांबला होता तर सम स्वीट्स. त्यानंतर होतं द पोएट रिक्वेस्ट ओ गॉड, या ठिकाणं गॉड त्याचं उत्तर आहे. त्यानंतर द लव्हिंगली गर्ल बस ओवर, तर लव्हिंगली गर्ल बस ओवर या ठिकाणं काय त्याचं उत्तर या ठिकाणं होतं अ क्रच. ठीक आहे. त्यानंतर E2मध्ये सोल्ड, सोल्ड या ठिकाणं काय होतं, सोल्ड तुम्ही या ठिकाणं पाहू शकता की सोल्ड देम हॅड सच चार्म, त्याचं उत्तर हे होतं. त्यानंतर वॉच, तुम्हाला हे शब्द सापडायचे होते. वॉच या ठिकाणं तुम्ही पहा सिम, या ठिकाणं सिम सो क्लाम अँड इफ आय गेट लेफ्ट. हां, मी अशा पद्धतीने वेब त्याच्यातच ॲन्सर होते, ते पण इझी होतं. E3 रायमिंग वर्ड्स पण इझी होते. याच्यामध्ये भरपूर रायमिंग वर्ड्स आलेले आहेत, जसं की हेअर, फिअर, अजाईल, स्माईल, वाईन, माइन. अशा पद्धतीने तुम्ही 2 लिहायचे होते. आणि मी सांगितलं त्याचप्रमाणे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली, मी म्हणलो होतो तेच ॲप्रिसिएशन या ठिकाणी आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या ठिकाणं यू स्टार्ट डाईंग स्लोली ॲप्रिसिएशन. सकाळीच रिव्हिजन घेतलेली या ठिकाणी माऊसवरती पाहू शकता, इंग्लिश लास्ट रिव्हिजन. त्यानंतर तुम्ही या ठिकाणं हे ॲप्रिसिएशन लिहिलंच असेल, मी सांगितलं होतं सकाळी. टायटल लिहा, नेम ऑफ द पोएट, टायटल या ठिकाणं दिलेलं आहे. टायटल ऑफ द पोएम इज, तुम्ही या ठिकाणी लिहिलं असेल यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यानंतर द पोएम इज रिटन बाय पॅब्लो नेरुडा. राईम स्कीम, देअर इज नो राईम स्कीम, दिस इज एक्झाम्पल ऑफ फ्री वर्स. फिगर ऑफ स्पीच, ॲपॉस्ट्रॉफी, अलिट्रेशन किंवा अँटीथेसिस, फिगर ऑफ स्पीच आर यूज इन दिस पोएम. थीम और सेंट्रल आयडिया या ठिकाणं तुम्ही मनाने लिहिले असतील. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4A एक अनसीन पॅसेज आला डॉक्टर अब्दुल कलाम यांचा, तर खूप इझी होता तो वाचून या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन सोडू शकता. कलाम अर्न अ डिग्री इंजिनिअरिंग, तर डॉक्टर अब्दुल कलामांनी डिग्री ॲरोटॉमिकल इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतली होती. डार्डो स्टँड्स फॉर, या ठिकाणं तुम्हाला 1969 साल होतं. कलाम वॉज सॅटेलाईट लॉन्च व्हेकल, या ठिकाणी ते कोण होते तर प्रोजेक्ट डायरेक्टर होते. त्यानंतर कलाम सर्व ॲज अ लेक्चर ॲट, मग ते सर्व लेक्चर ॲट अ सेव्हरल युनिव्हर्सिटी, त्याचं उत्तर होतं. अशा पद्धतीने हे 4 तुम्हाला 2 मार्क्स मिळून जातील. त्यानंतर खाली जर आलो आपण पाहिलं तर E2 अवॉर्ड्स कोणते कोणते भेटलेले आहेत, तर या ठिकाणी सगळं अवॉर्ड्स आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड्स, सिव्हिल भारतरत्न अवॉर्ड्स, या ठिकाणी 4 अवॉर्ड्स तुम्हाला लिहायचे होते. E3मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता मिस्टर गुणाजी हॅज सर्व ॲज या ठिकाणी होतं आणि प्रिन्सिपल टू कॉलेज.
सेकंड द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ इज द ॲटोबायोग्राफी. त्यानंतर तर माय टीचर डॅश डॅश टू इंग्लंड फॉर फर्दर स्टडी, तर मूव टू त्याचं उत्तर होतं. त्यानंतर होतं इस्रो सक्सेसफुल फुली डॅश डॅश चंद्रयान 3 मिशन लॉन्च या ठिकाणी त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. त्यानंतर खाली डू ॲज डायरेक्टर ए फॉर ग्रामरचे सेंटेन्स होते. WH क्वेश्चन होतं, काही सोपं होतं. व्हॉट डेड कलाम रोट अशा पद्धतीने त्याचं उत्तर होतं. अ डिग्री म्हणजे या ठिकाणी चेंज द व्हॉइस आपण घेतलं होतं, या ठिकाणी भरपूर वेळा सराव घेतलेला आहे. अ डिग्री इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वॉज अर्न बाय कलाम किंवा हिम अशा पद्धतीने होतं. हु इज युअर रोल मॉडेल? माय रोल मॉडेल इज माय मदर बिकॉज ऑफ द फॉलोइंग रिझन. खाली लिहायचं कशामुळे आहे. ठीक आहे. समरी या ठिकाणी हा जो पॅराग्राफ होता याच्यावरती तुम्हाला समरी लिहायची होती, तर तुम्ही 5-6 ओळीतील लिहिली असेल. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किलमध्ये लेटर A1 मी सजेस्ट केलं होतं तुम्हाला. तर तुम्ही शिवम पाटील होता, तर शिवम पाटील ॲड्रेसमध्ये 47 रूम नंबर वॉर्ड सातारा अशा पद्धतीने लिहिलं असेल. त्यानंतर रायटिंग स्किलमध्ये या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत. तर हे पत्र कशासाठी लिहायचे हे वाचायचं आधी. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. कोणाला लिहायचं समजले तर डिअर फ्रेंड हु इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश, तो इंग्लिशमध्ये कच्चा आहे समजायचा आहे. हिम ऑर हर टू स्टडी वेल, त्याला ॲडवाईस द्यायची की तो चांगला अभ्यास करेल. ते पोस्टरमध्ये पॉईंट दिलेत आणि तुम्ही मनाने पण ॲड करू शकता असं या ठिकाणी दिलं होतं. हे मी सजेस्ट करणार नाही, खूप अवघड जातं आणि वेळ वेस्टेज होतो. तर हे ज्यांनी लिहिलं आहे त्याने कमेंट करा की मी A1 इन्फॉर्मल लेटर लिहिलं आहे. आणि उद्याचा जो पेपर होईल म्हणजेच जो 11 तारखेला असेल किंवा आधी असेल तर तो कोणताही कमेंटमध्ये सांगा मला. मी त्याचे व्हिडिओज आजपासूनच स्टार्ट करत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामध्ये. आणि डायलॉग या ठिकाणी पाहू शकता की प्रिपेअर डायलॉग या ठिकाणी एक सेकंड नंबर या ठिकाणी हॅव यू पार्टिसिपेट इन एनी कल्चरल इव्हेंट हे 1 नंबर होतं. त्यानंतर होतं येस आय हॅव पार्टिसिपेट इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. त्यानंतर थर्ड होतं विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट. फोर्थ होतं आय सिलेक्टेड पंजाबी फ्लोक सॉन्ग. सोपं होतं. कम्प्लीट द डायलॉग. मोहन डू यू लाईक टू वॉच मूवी. येस आय लाईक टू वॉच मूवी झालं. विच इज युअर फेवरेट मूवी. सोहन माय फेवरेट मूवी इज पुष्पा. तुम्ही जे लिहायची ते लिहू शकता. ठीक आहे. सीमध्ये तुम्हाला या ठिकाणी डायलॉग लिहायचा होता. गणेश आणि महेश हॅविंग 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द बेनिफिट ऑफ मॉर्निंग वॉक. तर तुम्हाला हे गणेश आणि महेशच नाव घ्यायचे होते, दुसरे घेऊन चालणार नाही कारण की या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर वाचलं नसेल तर तुम्ही जर दुसरे नाव टाकले असेल तर तुमचे मार्क्स जाण्याची शक्यता आहे. ठीक आहे. या ठिकाणी बेनिफिट्स ऑफ मॉर्निंग वॉक तर तुम्ही लिहू शकता हाय हॅलो गुड मॉर्निंग हाऊ आर यू आय एम फाईन. What are you doing? I am going for morning walk. Can you tell me the benefits of walk? Yes, of course. It reduces our stress. It makes us happy. It makes us physically fit. Oh, thanks for giving me advice. अशा पद्धतीने तुम्ही लिहिलं असेल. मी और हे सजेस्ट केलं नव्हतं कारण की हे स्पीच मोठं असतं. इन्फॉर्मल ट्रान्सप्रेशन मी A2 हे केलं होतं कारण की हे मोठं होतं ना, तुमचा टाईम वेस्ट हे झाला त्याच्यामुळे मी हे सजेस्ट नव्हतं केलं. A2 सोपं होतं. चंद्रयानचं या ठिकाणी लिहायचं होतं. पहा चंद्रयान 1, 2 आणि 3 या ठिकाणी 3 चंद्रयानचे नाव होते. डेट या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे होते तुम्ही. या ठिकाणी पहा चंद्रयान 1ची हे आहे, चंद्रयान 2ची 22 जुलै आहे आणि चंद्रयान 3ची या ठिकाणी 14 जुलै. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिशन, तर या ठिकाणी चंद्रयान 1च्या या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ज दिलेले आहेत. पहा स्टडी टू केमिकल्स मिनरॉलॉजिकल अँड फोटोजिओलॉजिकल मॅपिंग या ठिकाणी 3 तास लिहायचे होते. त्यानंतर चंद्रयान 2चं या ठिकाणी सेमच लिहायचे ते कारण की इथं तुम्हाला दिलेलं आहे. पहा द चंद्रयान 2 मिशन वॉज सक्सेसफुल लाईन्स स्वामी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा हे पहा चंद्रयान 2's ऑब्जेक्टिव्ज आर टू फाइंड चंद्रयान ॲज रिपोर्टेड बाय इस्रो. म्हणजे ते सारखेच आहेत असं त्यांनी सांगितलं. चंद्रयान 3चे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी 5 सरळ शब्द तुम्हाला दिला होता की ऑब्जेक्टिव्ह ऑफ चंद्रयान 3 आर लँड सेफली ऑन सरफेस टू डेमॉन्स्ट्रेट रोवर ऑपरेशन आणि परफॉर्म सायंटिफिक एक्सपेरिमेंट अशा पद्धतीने लिहायचं होतं. खूप इझी होतं ते. टेबल वगैरे तुम्ही अशा पद्धतीने आखला असेल. त्यानंतर एक्सपांड द थिंग न्यूज रिपोर्ट मी सांगितलं होतं. न्यूज रिपोर्टच करा, खूप सोपं होतं. योगा डे 22 जूनला साजरा करतात, मग 21 जूनला साजरा करतात. मग 22 जूनला तुम्हाला न्यूज बातमीची तारीख टाकायची होती. त्यानंतर टायटल द्यायचं होतं, हेडलाईन डेडलाईन द्यायची होती, थोडं इंट्रोडक्शन आणि शॉर्ट पॅरेग्राफ तुम्हाला द्यायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर स्टोरी मी सजेस्ट केली नव्हती, लिहिली असेल तर छान गोष्ट आहे. ते ट्रान्सलेशन आहे.
ट्रान्सलेशनमध्ये कॉम्पिटिशन स्पर्धा, ह्युमॅनिटी मानवता किंवा मानवता करे, धैर्य, प्रेयर प्रार्थना, ग्रेट चांगले किंवा उत्कृष्ट, डस्ट धूळ कचरा. बी मध्ये ट्रान्सलेट करायचे होते 2 कोणतेही वाक्य. रिमूव्ह शूज आउटसाइड द लायब्ररी, तुमच्या ग्रंथालयाच्या बाहेर बूट काढा. डोंट टिअर द पेजेस ऑफ बुक, पुस्तकाचे पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन लायब्ररी, ग्रंथालयामध्ये शांतता पाळा. रिटर्न्स द बुक्स विदिन 1 वीक, एका आठवड्यात पुस्तके लिहा. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स, ठीक आहे. अ फ्रेंड इन नीडेड, अ फ्रेंड इन डेड. तर याचं उत्तर होतं संकटात मदत करतो तोच खरा मित्र. आणि सेकंड होतं इट टेक्स टू कॉरल, म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, ठीक आहे. असेल तुम्ही लिहित होतं. जर तुमचा जर अख्खा पेपर तुम्ही 80 आउट ऑफ 80 जर लिहिला असेल तर लगेच कमेंट करा, किंवा 75+ जर आपल्या चॅनलवरून पाहून लिहिला असेल तर तुम्हाला लगेच कमेंट करा. मी तुमची कमेंट पिन करून ठेवेल. आणि त्याचबरोबर तुमचा उद्याचा कोणता पेपर आहे तोही सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याचा म्हणजे जो होणार आहे तो पेपर, ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.